समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन येत्या 7 ते 8 नोव्हेंबर दरम्यान नागपुरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात येणार आहे। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांसोबतच स्थानिक कलाकार देखील या मंचावर आपली कला सादर करतील। सलग 12 दिवसांचे भव्य आयोजन असलेल्या यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आध्यात्मिक गुरु व श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे। चाणक्य सम्राट पृथ्वीराज यासारख्या कलाकृतीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, इतिहास आणि परंपरांना घरोघर पोहोचवणारे लेखक व दिग्दर्शक पद्म डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांची देखील उपस्थिती राहील। उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांची प्रमुख भूमिका असलेलं नाटक हमारे रामहा याची प्रस्तुती होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत दिली। सोमवारी सकाळी 17 नोव्हेंबर पुरुषोत्तम कार्यक्रम आहे आणि त्याबरोबर सायंकाळी ख्यातनाम गायक संगीतकार शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे। त्यांनी संगीत केलेली देशभक्तीपर गीतं सर्व गीतं सादर करणार आहेत। कोट्यावधी स्वयंसेवकांसाठी प्रेरक असलेली आणि त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचा स्फुलिंग चेतणारी काही निवडक संघगीतं आणि काही राष्ट्रीय गीतं हे त्या कार्यक्रमात त्यांनी म्हणाले। या गीत संग्रहाचा नुकताच एक लोकार्पण सोहळा खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने सुरेश भट सभागृहात पार पडला। त्यात त्यांनी गायलेल्या गीतांना सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूबवर एवढी लोकप्रियता मिळाली की हिंदुस्थानमध्ये आणि हिंदुस्थानच्या बाहेर देखील त्याला लोकप्रियता मिळाली। याचं लोकार्पण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झालं होतं। ही पण कार्यक्रम हे गीतं तयार करायचा कार्यक्रम हा खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने केला होता। मंगळवारी 18 नोव्हेंबरला आपला महाराष्ट्रात मराठी माणसाला त्याचा अभिमान आहे असे मराठीतले प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट महोत्सव होणार आहे। याची गीतं आपण सगळ्यांनी ऐकली आहे आणि या कार्यक्रमाने आपण सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप करणार। जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की सांस्कृतिक महोत्सवामध्ये आपण यावर्षी शिववैभव किल्ले स्पर्धा आयोजित केली। भारताचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, किल्ल्यांचा इतिहास, शौर्य पराक्रम आणि स्वातंत्र्याचं प्रतीक हे किल्ले बांधले जातात। आपल्या इथे गेल्या 35 वर्षापासून शिवप्रेमी रमेश सांस्कृतिक